स्वातंत्र्यवीर सावरकर आणि परत पुन्हा स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व, योगी अरविंदांचं हिंदुत्व, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भेद करून एक वेगळंच चर्चा ह्याच्यामध्ये घडवली जाते. त्यातनं ते अधिक डायल्यूट आणि संकुचित करण्याचा प्रयत्न वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. या सगळ्या ह्याच्यातनं जाताना ह्या महिन्यामध्ये संत गाडगेबाबांची पुण्यतिथी, गाडगेबाबांची जयंती आणि संत रोहिदासांची पण जयंती आहे, ज्यांनी हे हिंदुत्व समाजात अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या कार्यातनं प्रयत्न केला. ते समरसता पंचायतन असेल किंवा अशा सगळ्या ताकोरीतनं त्यांनी हे हिंदुत्व शेवटच्या घटकापर्यंत प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला. तर एकंदर ह्या महिन्याचा सगळ्या ह्या दिनविशेष आणि या व्यक्तींचा एक हे करता आपल्याला ह्या विषयात काय काय लिहिता येईल, काय काय मुद्दे त्याच्यामध्ये उपस्थित करता येईल आणि ह्याला अनुसरून आपण त्याची संदर्भ चौकट म्हणून पूजनीय मोहनजींच्या वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून हिंदुत्वावर जे भाष्य केलं त्याचा संदर्भ म्हणून आपण उपयोग करू शकतो. म्हणजे त्याचं सर्वकष किंवा त्याची सर्वत्र अशी मांडणी मोहनजींनी वेगवेगळ्या ठिकाणी केली. त्याच्या अर्थात युट्यूबच्या बऱ्याचशा लिंक आज उपलब्ध आहेत, त्या एकत्रितपणे आपल्या समोर संदर्भ म्हणून ठेवण्याचा प्रयत्न पण आपण करणार आहोत. त्याच ह्याच्यामध्ये मोहनजींचं जे विजयादशमीचं भाषण असतं ते आज सर्वत्र माध्यमामध्ये त्याची सर्वत्र चर्चा होते, त्यावर आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. आपल्या संपर्क विभागाचे त्याच्यावर एक विमर्श घडवून आणला जातो. 2 महिन्यानंतर विजयादशमीनंतर एक प्रबुद्ध गटासाठी तो एक संवादाचा कार्यक्रम आपल्या संपर्क विभागात होतो. तर वर्षभर त्या सगळ्या विचारपाथ्यावर वेगवेगळ्या कार्यक्रमातनं त्याचं चिंतन मंथन व्हावं असाही एक भाग त्याच्या सोबत असतो. तर आजच्या ह्या विजयादशमीच्या भाषणातला एक उतारा मी हा शेअर तर करणारच आहे, पण तो वांगणी दाखल किंवा उदाहरणादाखल सगळ्यांना वाचून दाखवतो. म्हणजे साधारणपणे आपली संदर्भ आणि आपलं जे साहित्य आहे त्याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला होत राहील. तर ह्या याच्यामध्ये हिंदुत्व आणि हिंदू ह्याविषयी मोहनजींनी मांडलेले काही मुद्दे किंवा काही उतारे अशा पद्धतीने आहेत. ते मूळ भाषण हिंदीत आहे. संघ कुछ शब्दों का उपयोग क्यों करता है अथवा कुछ प्रचलित शब्दों को किस अर्थ में समझता है, यह जानना आवश्यक है। हिंदुत्व ऐसा ही एक शब्द है जिसके अर्थ को पूजा से जोड़कर संकुचित किया गया है। संघ की भाषा में उस संकुचित अर्थ में उसका प्रयोग नहीं होता। वह शब्द अपने देश की पहचान को अध्यात्म आधारित उसकी परंपरा के सनातन सातत्य तथा समस्त मूल्य संपदा के साथ अभिव्यक्ति देने वाला शब्द है। इसलिए संघ मानता है कि यह शब्द भारतवर्ष को अपना मानने वाले, उसकी संस्कृति के वैश्विक व सर्वकालिक मूल्यों को आचरण में उतारना चाहने वाले तथा यशस्वी रूप में ऐसा करके दिखाने वाली उसकी पूर्वज परंपरा का गौरव मन में रखने वाले सभी 130 करोड़ समाज बंधुओं पर लागू होता है। उस शब्द के विस्मरण से इसको एकात्मता के सूत्र में पिरोकर देश व समाज से बांधने वाला बंधन ढीला होता है। इसलिए इस देश व समाज को तोड़ना चाहने वाले, हमें आपस में लड़ाना चाहने वाले इस शब्द को जो सबको जोड़ता है, अपने तिरस्कार व टीका टिप्पणी का पहला लक्ष्य बनाते हैं। इससे कम व्याप्ति वाले शब्द जो हमारी अलग अलग विशिष्ट छोटी पहचानों के नाम है तथा हिंदू इस शब्द के अंतर्गत पूर्णतः सम्मानित व स्वीकार्य है, समाज को तोड़ना चाहने वाले ऐसे लोग उन विविधताओं को अलगाव के रूप में प्रस्तुत करने पर जोर देते हैं। हिंदू किस पत सांप्रदाय का नाम नहीं है, किसी एक प्रांत का अपना उपजाया हुआ शब्द नहीं है, किसी एक जाति की बपौती नहीं है, किसी एक भाषा का पुरस्कार करने वाला शब्द नहीं है। वह इन सब विशिष्ट पहचानों को कायम स्वीकृत व सम्मानित रखते हुए भारत भक्ति के तथा मनुष्यता की संस्कृति के विशाल प्रांगण में सबको बसाने वाला, सबको जोड़ने वाला शब्द है। इस शब्द पर किसी को आपत्ति हो सकती है, आशय समान है तो अन्य शब्दों के उपयोग पर हमें कोई आपत्ति नहीं है, परंतु इस देश की एकात्मता के व सुरक्षा के हित में इन
इस हिंदू शब्द को आग्रह पूर्वक अपनाकर उसके स्थानीय तथा वैश्विक सभी अर्थों को कल्पना में समेटकर संघ चलता है। संघ जब हिंदुस्तान हिंदू राष्ट्रीय इस बात का उच्चारण करता है तो उसके पीछे कोई राजनीतिक अथवा सत्ता केंद्रित संकल्पना नहीं होती। अपने राष्ट्र का स्वत्व हिंदुत्व है, समस्त राष्ट्र जीवन के सामाजिक सांस्कृतिक, इसलिए उसके समस्त क्रियाकलापों को दिग्दर्शित करने वाले मूल्यों का व उनकी व्यक्तिगत, पारिवारिक, व्यावसायिक और सामाजिक जीवन में अभिव्यक्ति का नाम हिंदू इस शब्द से निर्दिष्ट होता है। उस शब्द की भावना की परिधि में आने व रहने के लिए किसी को अपनी पूजा, प्रांत, भाषा आदि शब्दों आदि कोई भी विशेषता छोड़नी नहीं पड़ती। केवल अपना ही वर्चस्व स्थापित करने की इच्छा छोड़नी पड़ती है। स्वयं के मन से अलगाववादी भावना को समाप्त करना पड़ता है। वर्चस्ववादी सपने दिखाकर कट्टरपंथ के आधार पर अलगाव को भड़काने वाले स्वार्थी तथा द्वेषी लोगों से बचकर रहना पड़ता है। अशा पद्धतीचा हा परिच्छेद आहे। तर असं हे पूर्ण भाषण ही संदर्भ म्हणून आपण हे करू शकतो। तर आता पुढे जाताना ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भ चौकटीमध्ये आपल्याला ह्या विषयांचा संदर्भ घेत आणि दिनविषयांच्या औचित्याने कशा पद्धतीने लिहिता येईल, काय मुद्दे आपल्या लिखाणात असायला हवेत, त्याची दिशा काय असायला हवी, आपली शैली कोणत्या पद्धतीची असायला हवी, अशा ह्या मुद्द्यांवर आपण चर्चा करू। लिखाणाचं स्वरूप कसं असायला पाहिजे, त्यातले प्रसंग, उदाहरण ह्यावर अधिक भर आपल्या ह्या चर्चेमध्ये देऊ। आपल्याला साधारणपणे 20-25 मिनिटं याच्यावर आपली मतं मांडता येतील, चर्चा करता येईल आणि मग त्यानंतर काही सूचना आपल्याला भूषणजी देतील ह्या एकत्रीकरणामध्ये आणि पुढे मग याचा समारोप अरुणजी करतील। तर अधिक लिखाणाच्या दृष्टीने, त्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने, शैलीच्या दृष्टीने आपण आता चर्चेला सुरुवात करूया। हॅलो हॅलो बोला रामकृष्ण जी, बोला। हा, मी एक संदर्भ देऊ इच्छितो। मध्ये काही दिवसापूर्वी मी जयदत्त जोगळेकर यांचं पाकिस्तानची फळडे पुस्तक वाचलं होतं। त्यावेळेस एक मला छान एक मिळालं की आपल्या हिमालयातून जे बाहेरून लोक आले आणि ते आपल्याला त्यांनी राज्य केलं, करेक्ट। त्याच्यानंतर आपल्या या सिंधू नदी जी होती, त्या सिंधू नदीच्या किनाऱ्याने म्हणजे सिंधूचा अपभ्रंश होऊन तो हिंदू झालेला आहे आणि त्यामुळे हिंदू हा धर्म नसून ती एक आपली जीवन संस्कृती आहे, आपले ते राष्ट्रीयत्व आहे, राष्ट्रीय धर्म आहे। त्यामुळे या सिंधूच्या काठाकाठावर जशा जशा लोकांनी वस्त्या केल्या, मग ते कोणत्याही जातीचे, पातीचे, धर्माचे, पंथाचे असो, ते भारताचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा हा राष्ट्रीय धर्म आहे। पण आमच्या राजकारण्यांनी केलं काय की या हिंदूंना धर्म करून टाकला। आमचा सनातन धर्म आहे खरा, पण त्यांना हिंदू धर्म करून टाकला आणि त्याचा स्वार्थ साधलेला आहे। हे असं सगळं, त्यासाठी आपण एकच हे करायला पाहिजे असं मला वाटतं की ही लोकांच्यात परत ही भावना रुजवली पाहिजे की तुम्ही कुठल्याही जाती जमातीपंथाचा, तुम्ही पहिले भारतीय आहात आणि भारताचा विकास, भारतीय मातेचं त्यांना उत्तम विकास साधणं आहे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। हेच हिंदुत्व आहे असं मला म्हणायचं आहे। तर हा विचार वेगवेगळ्या माध्यमातून तो बोलला जावा आणि हिंदुत्वावर या राजकारण्यांनी जे जे काय उगाच हे अपभ्रंश केलेले आहेत, सगळे विचार बदली केलेले आहेत त्याच्या स्वार्थासाठी, त्याच्यावर आसूड ओढला पाहिजे असं मला वाटतं। ठीक आहे रामकृष्ण। साधारणपणे आपण लिखाणाचे मुद्दे, स्वरूप, शैली ह्याच्यावर अधिक चर्चा करू। हा, आता पहिली गोष्ट हेच महत्वाचं आहे की पहिली गोष्ट लिहिताना आपला जो मुद्दा हा अगदी अत्यंत स्पष्ट व्हायला पाहिजे की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हा पहिला। मग त्याच्यावर संदर्भ, मी आता जे संदर्भ जसा सांगितला हे तसा संदर्भ देऊन आणखीन जे जे दुसरे संदर्भ असेल
असे घेऊन हा मुद्दा स्पष्ट व्हायला पाहिजे की हिंदू हा धर्म नाही, हिंदू हे राष्ट्रीयत्व आहे, राष्ट्रीय धर्म आहे. आणि जो सावरकरांनी सुद्धा सांगितला होता की त्यामुळे एक भाषा एक सगळं त्यांनी सांगितलं होतं, तो एक महत्वाचा मुद्दा त्यात सांगता येईल. एक भाषा पाहिजे सगळ्यात, आणि मग आपल्या भारत मातेच्या विकासासाठी जे जे काही लागेल ते प्रत्येकाने, आम्ही भारताचे सुपुत्र आहोत त्यामुळे आमची जबाबदारी पडते. हे बाकीचे आमचे जे अंतर्गत जे धर्मपंथ आहेत हे सगळे गौण आहेत, असं मला वाटते स्ट्रेस केलं जावं. बरं बरं, ठीक आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असा एक मुद्दा आला याच्यात. हो हो. आजची गोष्ट बघा, बोलू आणखी का? आणखी कोणी आजची गोष्ट बघा, बोलू का मी? चालू बोलू जरा. एकच मिनिट, जरा बाकी लोकांना आपण हे करू. बर बर, चालेल. हो. नमस्कार, मी संदीप वेलिंग बोलतोय. हा बोला संदीपजी. दुसरं मी हा बोला संदीपजी बोला. पण धर्म हा शब्द गुणधर्म या शब्दाचा अपभ्रंश आहे. अशा दृष्टीने जर विचार केला तर आपल्याकडे, आपण जेव्हा हिंदू धर्म म्हणतो तेव्हा सिंधू नदीच्या खाली जेवढे राहणाऱ्या लोकांचा एक गुणधर्म आहे, त्यांची जीवनशैली आहे, ही कॉमन आहे. तेव्हा धर्म या शब्दाला पूजा पद्धतीने न जोडता ते जीवनशैलीने जोडण्यासाठी पण हा अपभ्रंश आहे, आणि म्हणून ती जीवनशैली आहे अशाही अर्थाने आपण विचार मांडू शकतो. ठीक ठीक. कारण आपल्याकडे पूजा पद्धतीला पंथ म्हणतात, आणि रिलिजन आणि धर्म म्हणजे थोडक्यामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे तो ट्रान्सलेशनचा आहे, त्याच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनचा आहे. हा कुठेतरी आणि असे ट्रान्सलेशनचे कित्येक प्रॉब्लेम्स आहेत, ते पण आपण ठळकपणे मांडू शकतो की हे ट्रान्सलेट केल्याने कसं चुकीचा अर्थ होतो, वेळेस त्याचा संदर्भ कसा वेगळा असतो. अशा अनुषंगाने सुद्धा आपल्याला थोडा भर दिला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस कुठलं तरी ट्रान्सलेशन करूनच लोक त्यावर काहूर माजवायचा प्रयत्न करतात. ठीक ठीक आहे संदीपजी. आणखीन कोणी ह्याला काही जोडायचं आहे कोणाला? संदीपजींनी आता ट्रान्सलेशन हा मुद्दा उपस्थित केला. संजयजी बोलू? हा बोला. बोलू. साधारणतः आपण जेव्हा विषय समोरच्या श्रोत्यावरती जेव्हा त्याला सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला कोणत्या पद्धतीने तो जास्त समजेल, रुचेल अशा पर्यायांचा आपण वापर करतो, म्हणजे अशा विचारांचा आपण विचार करतो आणि तशा पद्धतीने तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपण जेव्हा लिखाण करतो, ते लिखाण आपण कोणासाठी करतोय, कोणत्या वर्गासाठी करतोय, म्हणजे उदाहरणासाठी आपण बालवर्गासाठी करतोय, तरुण वर्गासाठी करतोय, प्रौढांसाठी करतोय, याचा थोडासा विचार करून जर ते लिखाण केलं तर ते त्या वर्गाला अधिक समजून घेण्यासाठी त्याची मदत होते. म्हणजे आपण जेव्हा लिखाण करतो बालवर्गासाठी, तेव्हा जर आपण खूप मोठे मोठे शब्द वापरले किंवा फार मोठ्या मोठ्या थिअरीज त्यांना जर दिल्या तर त्यांच्या समजण्या पलीकडचं ते असतं. त्यामुळे छोट्या छोट्या उदाहरणातून, गोष्टीतून, कथांतून त्यांना जर ते समजवलं तर त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने ते समजतं. तर आपलं जेव्हा आपण लिखाण करतो तर मला असं वाटतं हे जर आपण भान ठेवून जर लिखाण केलं तर ते श्रोत्याला अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजवू शकतो. हिंदुत्वाचं जर आपण समजून सांगण्याचा जर विचार केला तर त्याला जर आपण कोणत्या वर्गासाठी आपण लिहितोय एवढंच जर विचार करून ते लिहिलं की त्याला ते व्यवस्थित समजेल. आणि आपल्या ऑडियन्सचा जर आपण स्टडी केला व्यवस्थित
तर आपल्याला मला असं वाटतं की तो विषय कोणताही विषय असू दे, तो विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना समजून देण्यासाठी, त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी तो अधिक सोयीस्कर होऊ शकतो. ठीक ठीक विकास. हॅलो. हा बोलू का थोडं? हा बोला ना विशाल. नमस्कार. मी विशाल पेडणेकर, रोडपाई, कळंबोली, पनवेल शहरातून. आपलं हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल हिंदू धर्म तसा सनातन आहे, तो होता आहे, राहील. आणि जोपर्यंत तुम्हाला आपला हिंदू धर्म, आपला हिंदू असल्याची जाणीव आणि सार्थ अभिमान नाही होत, तर तुमचं ते एक तर हिंदुत्व जागच नाही होत. आजकाल हिंदू धर्मामध्ये प्रॉब्लेम हाच आहे की हिंदू धर्माचं ज्ञान हे कुठेही भेटत नाही. जसं शाळेमध्ये किंवा इव्हन तो आपण बाकीच्या धर्मामध्ये असं बरंच चालतं की त्यांना त्यांचे धर्मग्रंथाचे शिक्षण दिलं जातं. आपल्याकडे कुठे असं काही होत नाही. त्यामुळे साध्या आता तुम्ही बऱ्याचशा लोकांमध्ये बघितलं असेल तर रामायण महाभारत पण वाचलेलं नसतं. तर हे कुठेतरी जोपर्यंत तुम्हाला ही एक नॉलेज आणि ते एक बोलतात ना जागरूकता, ज्ञान आणि जागरूकता निर्माण होत नाहीये की हा जीवनशैली आहे, ठीक आहे, पण तो एक सनातन एवढा महान धर्म म्हटला गेला, हिंदू धर्म सर्वात जुना आणि सर्वात श्रीमंत आणि सर्वात पुरेपूर असलेला हा सनातन धर्म. तर तोपर्यंत तुमचं हिंदू धर्माचं ते ज्ञान आणि ती जागरूकता नाही होत, तर हिंदुत्व जागं होत नाही. जेव्हा तुम्हाला हिंदू असल्याची जाणीव होईल आणि त्यांचं हिंदुत्व आपोआप जागं होतं. आणि तोपर्यंत तुम्हाला ते तसं तुम्हाला स्वतःला पण प्रयत्न करायचे आहेत आणि आपण आज संघटना म्हणून आपल्याला पण प्रयत्न करायचे आहेत. आता त्याला मार्ग कुठले कुठले आहेत ते आपल्याला शोधायला लागणार आहेत. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा रामकृष्ण. हा बोलू का मी? चालेल का? हा बोला हा बोला. आता बघा, धर्म आपण जेव्हा एक शब्द वापरतो त्यामध्ये ध्रुव धारयत येते, म्हणजे जो समाजाला जो बांधून ठेवतो तो धर्म. तर ही जी संकल्पना आहे, सावरकरांची संकल्पना आहे, ती सगळं खरी रुजली पाहिजे. सगळे पटी जात नाहीये. आज बघा दक्षिण भारतमध्ये त्यांच्या सगळ्या भाषा बोलण्याची पद्धत वेगळी इतकी आहे की आज तुम्ही गेला तर एकच साध्यता होत नाही. म्हणून सावरकरांनी एक राष्ट्र जी म्हणजे राष्ट्राची भाषा एक असावी. आज जी अमेरिकेमध्ये मी जेव्हा जातो त्यावेळेस असं लक्षात येतं इंग्लिश भाषा आहे. त्यामुळे एक आम्ही जर फिरत असतो आम्हाला लक्षात येतं किंवा इंग्लिश भाषा एक कॉमन आहे. हे जे सावरकरांनी त्यावेळेस जे सांगितलेलं होतं, आपले संबंध खंडप्राय असलेल्या भारत देशाची भाषा एक असावी, तर ती खरी परत सगळ्या लोकांनी उचलून धरली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण एक भाषा जे आपल्या लोकांच्या विचारांचं आदान प्रदानचं जे मेन माध्यम जे आहे भाषा, तर व्हायला पाहिजे. तर ते सावरकरांनी एक भाषा केली होती, त्याची वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या प्रचार माध्यमातून त्याचं हे व्हायला पाहिजे, असं प्रचार व्हायला असं मला वाटतं. बर बर ठीक ठीक. नमस्कार. हा ठीक 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 ठीक. हा बोला बोला. नमस्कार, मी हर्षदा अमृते बोलते. हिंदुत्व आणि हिंदू धर्म ह्याच्यात म्हणजे काही पॉइंट्स वाचल्यानंतर लक्षात आलं की हिंदू ह्या शब्दाच्या अगोदर आपल्या देशामध्ये मानव धर्मशास्त्र असा एक शब्द होता. म्हणजे माननीय भागवतांच्या सुद्धा भाषणामध्ये हा उल्लेख आलेला आहे की धर्म म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याही आधीचा आपल्या संस्कृतीचा हा एक शब्द होता की मानव धर्मशास्त्र, आणि पूर्ण जगाच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते आचरणात आणायचं आणि त्याची मूल्ये जपायची, म्हणजे काय तर हिंदू धर्म. आणि ह्या हिंदू धर्माचा आग्रह संघ परिवार करतो. म्हणजे काय करतो तर सामाजिक विविधतेची जी काही सगळी मूल्ये आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे, आणि ते सन्मान करण्यातून जे श्रद्धा आहेत आपल्या धर्माबद्दलच्या त्यांना घेऊन पुढे जायचं. पुढे ते हिंदुत्व होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विविधतांच्या सगळ्या एकत्रीकरणातून जो एक भ्रम तयार केलेला आहे की आता सध्याच्या घडीला हे आपण बघतोय की हिंदुत्व, भारताचं हिंदुत्व काय आहे, हे हिंदुत्व एक सोशल मीडियावरती चालवण्याचं हँडल झालंय की अँटी हिंदुत्व काय कशा प्रकारे स्प्रेड करता येईल. तर एक विशिष्ट जाती धर्मांना घेऊन त्याच्यात हे हिंदुत्व नाहीये हे सिद्ध करायचं,
म्हणजे सिद्ध करायला बघायचं. तर ते तसं नाहीये की सगळ्यांना घेऊन जाणारा हा शब्द आहे. हिंदू म्हणजे फक्त एक कोणतरी पॉइंट आउट करून जाणारा नाहीये. हे आपल्या देशात जे लोक आहेत, जे होते, ह्याच्या पुढे राहणार आहेत आणि ह्याच्या पूर्वी राहत होते, त्या सगळ्यांना घेऊन जाणारा हा शब्द आहे. म्हणजे सगळ्यांना जोडण्यात जो माहीर आहे तो शब्द म्हणजे हिंदू. आणि ह्या शब्दाला फॉलो करणारे लोक म्हणजे ते हिंदू लोक, आणि ते ती वृत्ती म्हणजे हिंदुत्व, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. आणि या विषयाला अनुसरून मी एक कविता केलेली आहे, अखंड भारत या नावाची. ती मी आपल्या ह्याच्यामध्ये शेअर करते, म्हणजे सगळ्यांना एकदम वाचता येईल, म्हणजे वेळ आपल्याला वाचेल त्या ह्याच्यात. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही. हो हो हो. हा, विकास. छान विषय त्यांनी म्हटला. मला असं वाटतं आपण लिखाण कसं केलं पाहिजे. तर आपलं लिखाण जर कन्व्हिन्सिंग असेल, म्हणजे आपल्या लिखाणामध्ये जर ती ताकद असेल समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करण्याची, तर आपलं लिखाण उत्कृष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तर मला असं वाटतं आमच्या फील्डमध्ये एक टर्म वापरला जातो, तुमचं जे म्हणणं आहे ते रिसर्च्ड असलं पाहिजे. म्हणजे शोध घेऊन, संशोधन करून तुम्ही तुमची वाक्य म्हटली पाहिजे, तुमचा विषय मांडला पाहिजे, असं आम्हाला सांगितलं जातं. आपण जेव्हा लिखाण करतो त्यावेळेला आपल्या लिखाणामध्ये जर रेफरन्सेस असतील, ऑथेंटिसिटी असेल, तर आपला विषय समोरच्या माणसाला अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतो. उदाहरणासाठी जर सांगायचं झालं तर एखादं जजमेंट जेव्हा येतं आमच्या ह्याच्यामध्ये, तर ते जजमेंट कोणाच्या म्हणजे वैयक्तिक मतावरती आधारलेलं नसतं. ते जजमेंट रेफरन्सेस, पूर्वी डिसाइडेड जे प्रेसिडेंट्स असतात त्याच्या बेसिसवरती जजमेंट असतं. आपण एखादा विषय जेव्हा समाजाला समजवून सांगतो त्यावेळेला ते मत माझं वैयक्तिक मत नाही आहे असं न सांगता, म्हणजे आपलं वैयक्तिक मत आहे असं न मांडता, ते विथ रेफरन्सेस, विथ रिसर्च नॉर्म्स आणि त्याच्या मागची जी काही भूमिका, आपण इतिहास जेव्हा पडताळून बघतो त्याचे काही आपल्याला धागेदोरे सापडतात. ते धागेदोरे जर आपण समाजासमोर अधिक चांगल्या पद्धतीने जर मांडले तर समाजाला ते समजतात आणि समाजाला वाटतं की अरे हे जे मांडतायत ना, हे जे यांचे जे लिखाण आहे किंवा यांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे फुल प्रूफ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मागे काहीतरी त्यांचा म्हणतो ना आधार आहे त्या विचारांना. जर आपण असं जर लिखाण समाजासमोर मांडलं तर ते त्यांना अजून कन्व्हिन्सिंग होईल. आणि म्हणजे उदाहरणासाठी जर म्हटलं तर आपण एखादा फॉरवर्डेड मेसेज जेव्हा आपल्याला येतो तर तो वाचणं आपण टाळतो, कारण त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी आपल्याला दिसत नाही बऱ्याच वेळेला. काही प्रौढ मंडळी ते वाचतात पण त्याच्यातली जी ऑथेंटिसिटी ज्यांना कळते तेच लोक ते वाचतात, किंवा ऑथेंटिसिटी नसलेले मेसेजेस आपण वाचत नाही मूळतः. तर आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या लिखाणामध्ये जर अशी ऑथेंटिसिटी असेल, आपले रिसर्च्ड थॉट्स असतील, तर आपण समाजासमोर आपला जो विषय आहे हिंदुत्वाचा, खरं तर हिंदुत्वावरती मोहनजींनी फार चांगल्या पद्धतीने त्याची व्याख्यानमालेमध्ये ते समजवून त्याचं विश्लेषण करून सांगितलं. त्याच पद्धतीने ज्युडिशियरीमध्ये सुद्धा हिंदुत्वाची डेफिनेशन काही वेळेला करण्यात आलेली आहे. ती जर डेफिनेशन आपण समाजासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकलो, त्याचे रेफरन्सेस देऊ शकलो, त्याचे दाखले देऊ शकलो, तर आपलं लिखाण अधिक ते व्हायरल होऊ शकतं, अधिक म्हणजे अधिकाधिक ऑडियन्सकडे, अधिकाधिक वाचकांकडे ते पोहोचू शकतं असं मला वाटतं. संजयजी बोलू? हा, बोला ना, बोला अजयजी. एक पुस्तक स्मिथ नावाच्या लेखकाचं बघण्यात आलं. त्याच्यात धर्माची व्याख्या करत असताना महाभारतातली सोप्या भाषेतली सगळी उदाहरणं दिलीत. तर मूळ थोडंसं घाव रिलिजन आणि धर्म याच्यातला फरक स्पष्ट करावा लागेल, तर मग हिंदुत्व ही एक अजून पुढची स्टेप होईल. कारण ज्या प्रकारे हिंदू धर्म असा शब्द वापरला जातो तोच मुळात चुकीचा आहे. आणि मग जीवन पद्धती किंवा धर्माला रिलिजन हे पॅरलली शब्द नाही. त्याच्यामुळं मग इसाईयत आणि ख्रिश्चॅनिटी, ह्या दोन्ही, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी या दोन्हीलाही काउंटर करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी
महाभारतातल्या छोट्या छोट्या व्यक्तिरेख्यांचे जगण्यातले धर्म असा जर शब्द पुढे आणला जीवन पद्धतीच्या मार्फत तर अजून चांगल्या रीतीने, महाभारत आहे, रामायण आहे, तर अजून सोप्या पद्धतीने समजवता येऊ शकतो. छान मुद्दा उपस्थित केला अजयजींनी. आपण आता घटना प्रसंग ह्या याच्यावर काय काय घटना प्रसंगावर आपल्याला लिहिता येईल असं पण जरा कोणी ह्या याच्यात सांगायला हरकत नाही. वृंदाताई. दुसरा एक थोडासा मुद्दा मला मांडायचा होता. आता जयजी बोलले त्याप्रमाणे की सेक्युलर हा जो शब्द आहे तसा इम्पोर्टेड शब्द आहे तो, आणि त्याचा बेसिकली अर्थ सर्व पंथांचा आपण सन्मान केला पाहिजे असा आहे तो. त्याच्यामध्ये हिंदू धर्म ही जीवन पद्धती ही वेगळीच आहे, त्याच्यामध्ये सर्वसमावेशकच आहे, तेव्हा ह्याचाही कुठेतरी आपल्याला उद्घोष करावा लागेल. ठीक संतोष. हा संजयजी, मी भूषण बोलतोय. भूषणजी बोला. मला एक माहिती सगळ्यांना द्यायची, आता जी चर्चा होते त्याच्या आधारावर, ती अशी आहे की आपण सगळेजण जे आता चर्चेत मुद्दे येत आहेत तर आपण सर्वांनी भविष्यात ह्या ज्या तारखा आता संजयजींनी सांगितल्या, संत रैदास जयंती किंवा गाडगे महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी सर्वात महत्वाचा दिवस हिंदुत्व विचारांच्या दृष्टीने, आणि शिवजयंती तारखेनुसार, तर त्यावेळेला जेव्हा आपण लिखाण करू तेव्हा जसं आता चर्चेत आलं की त्याला आपल्याला चांगले संदर्भ पूर्वीचे द्यायला हवेत आणि असं सहसंदर्भ लेखन करायला हवं. तर असं संदर्भासह लेखन करण्यासाठी आवश्यक जे संदर्भ साहित्य आहे ते आपल्या सर्व लेखकांना उपलब्ध व्हावं याची एक चांगली व्यवस्था यशवंत भवनच्या आपल्या संघ कार्यालयाच्या वाचनालयामध्ये आहे, आणि तिथे विविध विषयांवरचे सेक्शन्स केलेले आहेत. त्याच्यात आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक स्वतंत्र सेक्शन आहे पुस्तकांचं, त्याच्यामध्ये मोठे पुस्तकाचा संग्रह आहे. नंतर महात्मा गांधी आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत, अशा ज्या व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यावरचा एक संग्रह आहे, तिथे सेक्शन आहे. त्याशिवाय हिंदुत्व, हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र, हिंदू अशा शब्दांवरती एक कपाटभर जवळजवळ 1000-1200 पुस्तकं केवळ ह्या शब्दाशी निगडीत वेगवेगळ्या टायटल्स अशी त्या वाचनालयात उपलब्ध आहेत. आणि त्या लायब्ररीचं जबाबदारी, त्याची जी सगळी रचना उभी राहिली ती सगळी मी केलेली असल्यामुळे त्याचं आपण सर्वांना मी खास त्याची मेंबरशिप देऊ शकतो, ज्याला म्हणता येईल गोल्डन मेंबरशिप, की आपण सर्वांनी मुद्दाम त्याचा लाभ घ्यावा, यशवंत भवनला यावं त्याकरता. आणि मला जर कळवून आले तर मी त्याची तिथे सूचना देऊन ठेवीन. तिथे त्याचं रजिस्टर पण आहे, ऑनलाईन त्याची त्या कॉम्प्युटरवर त्याची सूची पण आहे, आपण त्यातनंही पुस्तक निवडू शकता, प्रत्यक्ष कपाटातनं फिरून बघूही शकता, आणि पुस्तक एका वेळेला एक घेऊन जावं आणि परत येऊन जावं. आणि ह्या विशेष लेखक एकत्रीकरण हे जे विश्वसंवादच्या योजनेतनं चालू आहे त्याच्यात सहभागी सगळ्यांसाठी त्याची मेंबरशिप, फ्री मेंबरशिप अशी त्याची सर्वांना उपलब्ध आहे. आपण आग्रहपूर्वक या संदर्भ साहित्याचा सर्वांनी वापर या वाचनालयाचा करावा. आणि जे नियमित वाचक होतील त्यांना तर एकापेक्षा अधिक पुस्तकं ही अभ्यासासाठी आवश्यक असतील तर तिथून आपण नंतरच्या काळात उपलब्ध करून देऊ शकतो. एवढंच मला सांगायचं आहे. 10 ते 12 हजार पुस्तकांचा संग्रह आपल्या त्या वाचनालयात आहे. तर विशेष करून लेखक मंडळींनी आपल्यासारख्या संदर्भासाठी त्याचा अवश्य वापर करावा अशी मला आपल्याला विनंती करायची होती, म्हणून मी संजयजींकडून मध्येच मला शेवटी जरा सांगायचं आहे असं वेळ घेतली होती. तर धन्यवाद. छान. हा, तर आपल्या ह्या संदर्भांच्या आणि दिनविशेषांच्या मालिकेमध्ये जसं आता भूषणजींनी सांगितलं तर हे सगळं तर आहेच, त्याचबरोबर 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन आहे. तर साधारणपणे आपल्या रूढी परंपरा पद्धती असं सगळं अंधश्रद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टींशी ते जोडलं जातं. तर साधारणपणे आपला हिंदू धर्म आहे की हिंदुत्व हे जे आहे विज्ञान आधारित कशा पद्धतीने आहे हे सुद्धा आपल्याला
त्या संदर्भाच्या आधारे किंवा जसं विकास म्हणाला तसं अभ्यासात्मक पद्धतीने काही उदाहरणं देऊन आपल्याला मांडणी करता येईल. तर त्या संदर्भात पण कोणाला काही सांगायचं असेल, विशेष करून वृंदाताईंना मी म्हणेन तुम्हाला ह्यात काही जोडायचं असेल तर जोडू शकता तुम्ही. आवाज खूपच कमी होतोय वृंदाताई. हॅलो. हा, येतोय आता. हा, तर यशवंत भुवन मधली वाचनालय जे आहे ते संदर्भ ग्रंथालय म्हणून फार चांगलं उपयोगाला येईल. तर ह्याच विषयाला जोडून मला असं म्हणायचंय की सावरकरांवर savarkar.org ही साईट तर आपल्याला माहिती असतेच, पण त्याच्याखेरीज bookganga.com याच्यावर काही फ्री बुक्स असतात आणि त्या फ्री बुक्समध्ये सावरकरांचं जवळपास सगळं साहित्य आहे. तर ते आपल्याला फुकटात वाचता येईल ऑनलाईन केव्हाही. धन्यवाद. हॅलो. हा, चालेल का? हा, काय आलं, एक गोष्ट बघा तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा हिंदुत्व किंवा आपल्या पद्धतीवर जेव्हा बोलत असतो त्यावेळेस आपल्या संत महंत जे होऊन गेले तर त्यांचा खूप त्याच्यामध्ये रोल आहे. कारण कुठलाही सत्ताधी अंधश्रद्धा, वाईट चालीरीती यांना कधी प्रमोट केलेलं नाहीये, त्यांना विरोधच केलेला आहे कायम, आणि त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला ते कायम आढळतं. ते त्यामुळे आपण त्याच्याबद्दल लिहित असताना या संतांचा उल्लेख करायला हवा असं मला वाटतं. अगदी व्यवस्थित, अगदी रामदास स्वामी झाले, तुकाराम महाराज, नामदेव झाले, सगळे लोक असं उल्लेख करावा, त्याच्यासाठी थोडंसं वाचन करून त्यांना लोकांना ते पटेल ते, असं मला वाटतं. ह्याच्यात मला एक थोडस पद्धतीबद्दल एक बोलायचं आहे. माझा आवाज येतोय का? हो हो, येतोय येतोय. हा, काही पोस्टर्स बनवली किंवा 4-4 ओळींचे किंवा एखाद्या मुद्द्याचं असं एका लाईन मध्ये किंवा असं काही चित्र म्हणा किंवा असं हल्ली जसं मेम्स असतात तशा किंवा छोटे छोटे व्हिडिओ असतील, तर हे हल्ली खूप प्रभावी ठरते सोशल मीडियावरती. आणि हल्ली पटकन एखादा मुद्दा जरी उठवून बोलायचा असेल तरी एक 10 सेकंदाचा किंवा 15 सेकंदाचा जर चलचित्र असेल तर त्याला हल्ली खूप व्हायरल करतात लोक. एखादा छोटा मुद्दा असतो पण तो पटकन व्हायरल होतो. तर ही गोष्ट लक्षात घेऊन आपण आपले जर 10 मुद्दे आपण काढले, हिंदुत्व म्हणा किंवा चांगल्या ज्या आपल्या पद्धती आहेत, म्हणजे त्या विज्ञानाधिष्ठित आपला धर्म आहे असं म्हणजे हे अंडरलाईन करायचं असेल तर, किंवा एखादी चांगली गोष्ट आपल्याला अंडरलाईन करायची असेल तर हल्ली मेम्स म्हणतात त्याला, की असं एखादं पिक्चर असतं आणि त्याच्यामधून तो विचार प्रेझेंट केला जातो. तर हे माध्यम सध्याला खूपच प्रभावी आहे. तर असे काही छोटे छोटे मेसेज आणि काही चित्र, म्हणजे आपण पिक्चर्स म्हणू शकतो, इमेजेस, तर हे वापरले तर जास्त आपण भरपूर लोकांपर्यंत ऍट अ ग्लान्स जाऊ शकतो असं मला मांडायचंय. संजयजी, हा, अजय, काही मुद्द्यांचा आता संत आहेत. तर समरसता म्हणजे हिंदुत्व, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, ग्राम विकास, त्याच्यात काय काय मुद्दे येतात असंही आहे. किंवा स्वच्छता म्हणजे हिंदुत्व, अशीही काही नेरेटिव्ह आता पुढे आणावं लागतील. गाडगे महाराजांच्या याच्यातनं महाराजांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुकारा केला, तर स्वच्छता म्हणजे हिंदुत्व, असे काही आयाम जोडावं लागतील असंही दिसतं. म्हणजे कुटुंब प्रबोधन, कुटुंब व्यवस्था म्हणजे हिंदुत्व, असे काही नेरेटिव्ह, पर्यावरण पूरक म्हणजे हिंदुत्व, असं काही आपल्याला हळूहळू याला जोडावं लागेल. म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय, पर्यावरणवादी म्हणजे हिंदुत्व म्हणजे पर्यावरणाच्या बाहेर हिंदुत्व नाहीये, असं काही याला दिशा द्यावी लागेल असंही वाटतं.
थोडस बोलू का मी? हो, बोला बोला. ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म जास्त चांगले कुठले निवडता येतील, जसं व्हॉट्सअप झालं एक, त्याच्यानंतर फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आजकाल सर्वात जास्त चालू आहे. जसं प्रोग्रेमर जी म्हणाले की मीम्स खूप आजकाल पॉप्युलर होतात, कारण शॉर्ट मेसेज, एकदम शॉर्ट मध्ये आपला मेसेज पोहोचतो. तर असे काही चांगले अजून मोठे कुठले प्लॅटफॉर्म आहेत का? जसं युट्यूब झालं, मग ब्लॉगिंग साईट्स आहेत, असे प्रभावी प्लॅटफॉर्म की ज्याने आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि प्रभावीरित्या पोहोचता येईल, असे चांगले प्लॅटफॉर्म? टेलिग्राम नावाचं ऍप आहे, त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा अंतर्भाव आहे, म्हणजे एका वेळेला भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तेही आहे. ओके. आणखी आता कुठले असतील तरी पण नवीन ट्विटरला आता जे अल्टरनेटिव्ह उभं राहिले त्याचाही विचार करावा लागेल आपल्याला, कारण ते नवीन माध्यम आहे आणि आपण तिथं प्रसार करू शकतो. साधारणपणे आपण आता ज्या गटात आहोत किंवा आपण ज्या पद्धतीने लिहिणार आहोत, ते एकतर दीर्घलेखन आणि आपापल्या ब्लॉग्सवर आणि समाज माध्यमांवर पण दीर्घलेखन करणारी आपण सगळे मंडळी आज इथे एकत्रित आहोत. संजयजी, ऐकायला कट होत. हा, आवाज कट होतोय. आणखीन कोणाला काही जोडायचं असेल तर 1-2 मिनिटं आपल्याला आहेत, 2-4 मिनिटं. उदयजी, आपल्याला काय मांडायचं आहे याच्यात? हा, पुस्तकांचे नाव सुचवायला पाहिजेत, म्हणजे माधव वैद्यांची पुस्तकं आहेत, सावरकरांची पुस्तकं आहेत, अशी जरा सुचवायला पाहिजेत. सगळ्यांना सगळं माहिती असेल असं नाही. त्यामुळे काही पुस्तकांची नावं, जसं आता भूषणजींनी सांगितलं की एवढं संग्रह आहे तिथे, काही पुस्तकं मुद्दाहून वाचायला जी पाहिजेत ती सुचवायला हवीत असं मला वाटतं. झालं. हा, बरं. संजयजी, 6 मार्चचा विषय सांगायचा. हो सांगायचं. 6 मार्च तेच आता सगळ्यांचं झालं असेल तर मग ती सूचना मला वाटतं त्याच्यावर सांगावं, कारण त्याच्यावर चर्चाही आपल्याला घ्यायची आहे. हो. साधारणपणे आता जसे आपण दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ऑनलाईन भेटतोय, तर पुढच्या महिन्यात एक औचित्य असंच आहे की 6 मार्चला आपले सहसहकार्यवाह मान्य मनमोहनजींचा प्रवास आपल्या प्रांतात आहे. तर 6 तारखेला आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटून अशी जी बैठक आहे ही त्यांच्याबरोबर आपल्याला करता येणार आहे. आणि ती साधारणपणे एक संध्याकाळच्या वेळेमध्ये कुठे घ्यावी, म्हणजे साधारणपणे आपण यशवंत भवनला ती घेतो, पण सगळ्यांना यायच्या पोचायच्या दृष्टीने आपण त्याची वेळ काय ठेवता येईल आपल्याला संध्याकाळी. साधारणपणे आपण आपापली मतं मांडावीत, म्हणजे पुढच्या वेळेला आपण ही 2 ऑनलाईन एकत्रीकरण केली, पुढच्या वेळेला आपण मनमोहनजींबरोबर छानपैकी एक बैठक, गप्पा, आपले अनुभव लिखाणातले, परत पुन्हा तोपर्यंत आपल्या ह्या विषयात पण आपण गती घेऊन काही लिहिलं असेल तर ते लिखाण हे घेऊन त्यांच्याशी आपल्याला बैठक करता येईल किंवा हे एकत्रीकरण असं त्यांच्यासोबत आपल्याला 6 मार्चला करता येईल. तर त्या साधारणपणे तिची वेळ आणि स्थान अशी आपण काय करावं ह्या दृष्टीने आपण सांगावं, म्हणजे ती आपण निश्चिती करू. त्या ह्याची दिवस 6 मार्च आहे, शनिवार आहे. हॅलो. आता रेल्वेचं सध्या जे त्याचे टाइम टेबल दिलेलं आहे, तर तो विचार करता तो एक लक्षात घ्यायला पाहिजे. कारण मी राहतो बोरिवलीला,
तिकडे यायचं. म्हणजे आता हा जो मुद्दा जो प्रॅक्टिकल व्ह्यू जो आहे तर त्याला आता कसं काय करायचं, कारण का रेल्वे हा का सर्वसाधारण रेल्वे कन्व्हिनियंट पडते, बस तेवढी नाही एवढं लांब रूटला. तेव्हा माझा बसचा आपला ह्याचा जो टायमिंग दिलेला आहे 12 ते 4 बाबा, तर आणि नंतर रात्री 9च्या पुढे. आता 9च्या पुढे एक वेळ आपण समजू शकतो किंवा आपला कार्यक्रम झाल्यावर पण येऊ शकतो त्यांच्या कायद्याप्रमाणे. पण आता 12 ते 4 हा कसा काय जमवायचा, तो एक जरा महत्वाचा मुद्दा आहे. कारण जोपर्यंत यांचं अजून रेल्वेचं यंत्रणा जोपर्यंत अजून तेवढी सकस होत नाही तोपर्यंत जरा मोठा प्रॉब्लेम आहे. लॉंग रूटच्या लोकांना फार प्रॉब्लेम येतो, तर त्याचा एक तो एक विचार करायला पाहिजे. थोडं लवकर येता येईल, म्हणजे 4ला निघता येईल, तुम्हाला रेल्वेत बसता येईल, 5 पर्यंत तिथे पोहोचता येईल, तासभर तिथं थांबता येतं यशवंत भवनला, आणि मग पुढे असं करता येऊ शकतं. म्हणजे रात्री 9 नंतर जाता येतं, असं एक त्याच्यातलं सोल्युशन आहे. म्हणजे सोल्युशन सांगितलं जागा, कारण अखिल भारतीय कार्यकर्त्याचे वेळ मिळणं ही थोडीशी अडचण असते. त्याच्यात एक चान्स असा आहे, जर लवकर आली लोकमंडळी, आपला कार्यक्रम जर आपण 6च्या 5 वाजता वगैरे असा ठेवला, तर मंडळी लवकर पोहोचली 4:30 वाजता 4 वाजताच, तर आपल्याला वाचनालयही बघता येईल. किंवा 6 वाजता कार्यक्रम असेल आणि मंडळी 5 वाजताच आली तर आधी एक अर्धा पाऊण तास त्या वाचनालयात घालवता येईल आणि मग मनमोहनजींबरोबर चर्चा करता येईल. त्यामुळे लवकर येणं आणि 9 वाजता कार्यक्रम संपून जाणं असं दोन्ही सोयीच आहे. म्हणजे रेल्वेने आपलीच सोय केली असं वाटतं मला. वाचनालय आपल्याला हे करता येईल. तो एक जर विचार व्हायलाच पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिकल व्ह्यू येतो, तर तो मला बरा पडतो. तुम्ही म्हणता तो एक संध्याकाळी 4ला बाबा आले, रात्री 9ला आपले परत बसले, अशा नाही मध्ये थोडा जरा हे करायचं जरा बघा आता कसं काय ते. आणखी कोणाला काय वाटत असेल तर आपलं मत. ठीक आहे, मग 6 तारखेला आपण सगळ्यांना आता परत पुन्हा हे करून सगळ्यांना वेळ कळवण्यात येईल संध्याकाळी. आणि आता जसं एप्रिलमध्ये तसं त्याच्या पुढे म्हणजे मार्चमध्ये, त्याच्या पुढे एप्रिलमध्ये 9 एप्रिलला आपलं पुढचं एकत्रीकरण असंच ऑनलाईन असणार आहे. तर पुढच्या महिन्यात 6 मार्च आणि त्याच्या पुढे 9 एप्रिल अशा 2 तारखा आत्ताच 2 जे तारखा आहेत त्या आत्ताच आपण हे करू निश्चित आहेतच. म्हणजे तर आपण आता आपल्या ह्या एकत्रीकरणाचा समारोप अरुणजींनी करावा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार अरुण. हा, येतो ऐकू आवाज. सामान्यपणाने विषय डोळ्यासमोर ठेवून ज्या प्रकारची चर्चा आता झाली त्या चर्चेमध्ये समारोप करण्यासारखं फार काही शिल्लक राहिले असं मला वाटत नाही. पण एक 2-3 मुद्दे एकत्रित मांडण्याचा प्रयत्न करून आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या विषयाला थोडं एकत्रित शब्दरूप द्यायचा प्रयत्न करतो. पहिलं मला असं वाटतं की संघाविषयी हिंदुत्व, हिंदू राष्ट्र याविषयी जो अपप्रचार आणि आरोप यांचा गदारोळ उठतो त्याचा अतिरिक्त प्रभाव आपल्यावरती असण्याचं कारण नाही. तो असण्याचं कारण अशासाठी नाही की त्यामुळे आपण जे अभिव्यक्त होतो ते रिॲक्ट होण्याच्या, प्रतिक्रियावादाच्या अंगाने अनेक वेळेला रिॲक्ट होण्याची प्रवृत्ती असते आपली सर्वांची, माणूस या नात्याने. त्या आरोपांचं भान ठेवलं पाहिजे हे बरोबर आहे, परंतु व्यक्त होताना आपण रिॲक्शनच्या, प्रतिक्रियावादाच्या किंवा उत्तर देण्याच्या आविर्भावामध्ये जाण्याचं काही कारण नाही. आपल्यावर कुणीतरी आरोप करतोय, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि आपण स्वतःचा बचाव करतोय, अशा प्रकारच्या बचावात्मक पवित्र्यातून अनेक वेळेला आपण जी मांडणी करतो ती मांडणी थोडीशी अर्धवट, एकांगी, अपुरी किंवा कधी कधी
द्वयार्थी शब्दांचा प्रयोग होण्याच्या सुद्धा धोक्याकडे आपण जातो. त्यामुळे मला ती एक सूचना करावीशी वाटते की अभिव्यक्त होताना प्रचार, आरोप, बदनामी याबद्दलचं भान जरी बाळगणं आवश्यक असलं तरी त्याच्यातून उत्पन्न होणारा अभिनिवेश टाळण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. मी उदाहरणं देऊ शकेन पण त्याच्यात वेळ घालवण्याचं कारण नाही. आपण सगळेजण वाचतो ब्लॉगवरती आणि व्हॉट्सअपवरती पुष्कळ, आणि त्याच्यामधनं आपल्याला हे लक्षात येतं अनेक वेळेला की हे जरा चुकीचं होतंय, थोडंसं वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न होतोय किंवा आपल्याकडे आपण आरोप ओढवून घेण्यासाठी याच्यात वाव उत्पन्न करतोय. त्यामुळे त्याचं एक भान आपण बाळगलं पाहिजे असं मला स्वतःला असं वाटतं. आत्ताच्या काळामध्ये ज्या प्रकारचे आरोप आपल्यावरती केले जातात त्याचं मुख्य लक्ष हे हिंदुत्वाच्या किंवा हिंदुत्वाविषयीच्या तथाकथित सामाजिक आशयाकडचं आहे. म्हणजे मग भीमा कोरेगाव पासून ज्या प्रकारची मांडणी होते त्या सगळ्या मांडणीमध्ये स्वाभाविकपणाने हिंदुत्वाच्या सामाजिक आशयावरती प्रश्नचिन्ह उत्पन्न करण्यामध्ये जास्त शक्ती विरोधक खर्च करतायत असं आपल्या लक्षात येतं. एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की मुळातच चिंतनाचा जो पिंड आहे तो पाश्चात्य पिंड आणि आपल्या राष्ट्रजीवनाचा किंवा राष्ट्रजीवनातल्या प्राचीन विचार प्रक्रियेचा पिंड त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. आणि तो रिडक्शनिस्ट अप्रोच अशा नावांनी सुदर्शनजी त्याचा अनेक वेळेला उल्लेख करत असत. खंडात्मक विचार करण्याची पाश्चात्य पद्धती आहे आणि हिंदू पद्धती किंवा आपल्या म्हणजे जगाच्या पूर्वार्धाकडे झालेलं जे चिंतन आहे प्राचीन काळामध्ये ते एकात्मतेवरती आधारलेलं आहे. आणि या फरकाचा स्वाभाविक परिणाम परिभाषेवरती मांडणीवरती हा पुढे झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे मग हे असं विभाजन त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा सामाजिक आशय, हिंदुत्वाचा पॉलिटिकल ओव्हरटोन, हिंदुत्वाचा आर्थिक दृष्टिकोन आणि मग त्या वेगवेगळ्या खंडात्मक केलेल्या विचारांच्या परिभाषेतून आपल्यावरती हल्ले केले जातात. हिंदुत्वाला अर्थकारण काय समजतं? मॉडर्न आत्ताच्या काळामध्ये अर्थकारणाला महत्व प्राप्त झालेलं आहे, त्याचा हिंदुत्वाशी काय संबंध? अशा प्रकारचा खंडात्मक अप्रोच घेऊन केलेलं आपल्यावरचे आरोप आणि मांडणी जी आहे त्या मांडणीचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यामुळे आपण एकात्मतेच्या अधिष्ठानावरती चिंतन करतो, त्या चिंतनाला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामधलं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व आपण नेमकं ओळखलं पाहिजे. हा दुसरा विषय मला मुद्दामून शेअर करावासा वाटतो. तिसरी गोष्ट अशी आहे की ट्रान्सलेशनचा विषय झाला. हे खरं आहे की ट्रान्सलेशनमुळे पुष्कळ घोटाळे मूलभूत मांडणीमध्ये झालेले आहेत, होत आहेत. परंतु त्याचबरोबर धर्माला रिलिजनच्या बरोबर कम्पेअर केलं जाणं आणि संस्कृतीला सभ्यतेबरोबर, आध्यात्मिकतेला सांप्रदायिकतेबरोबर अशा प्रकारचं रिलेट केलं जाणं किंवा समीकरणं ती मांडणं याच्यामध्ये काही हेतुपूर्णता सुद्धा आहे. म्हणजे हे काही माहिती नाही मांडणाऱ्याला की आपण योग्य ट्रान्सलेशन करत नाही आहोत असं नाही. हा एक विषय आहे. आणि दुसरा म्हणजे काही संकल्पना मुळात अशा आहेत की ज्या संकल्पनांना योग्य शब्दरूप अन्य भाषांच्या मध्ये विशेषतः इंग्रजी भाषेमध्ये हे अजून भाषेलाही सापडलेलं नाही. जसं नेशन आणि राष्ट्र याच्यामधला सुद्धा घोटाळा असाच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य राष्ट्र नावाची जी त्यांची संकल्पना आहे त्या सदस्यांची संख्या निरंतर बदलत आलेली आहे. आता ती 300च्या घरात पोहोचली. सुरुवात झाली तेव्हा ती 225च्या आसपास होती. आता ही नवीन राष्ट्र निर्माण होत आहेत का असा प्रश्न जेव्हा आपण उत्पन्न करतो तेव्हा खरं सांगायचं म्हणजे नेशन या शब्दाची परिभाषा किंवा व्याख्या ही संयुक्त राष्ट्र संघालाही नीटशी करता आलेली नाही. आणि आपल्याकडे राष्ट्र संकल्पना जी मांडली गेलेली आहे त्याचं योग्य भाषांतर नेशन हे नाही, कारण त्याची व्याख्याच उपलब्ध नाही मुळात. आणि नव्याने दर 4 वर्षांनी दर 10 वर्षांनी एक राष्ट्र जन्माला येतं अशी प्रक्रिया आपल्या राष्ट्र संकल्पनेच्या दृष्टिकोनातून निर्माण निसर्गतः होऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्र संकल्पना काय आहे
याच्याबद्दलची स्पष्ट धारणा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्पन्न असलेली पाहिजे. आणि त्या संदर्भातलं मांडणी जी आहे ही अनेक पुस्तकांच्या मधून केली गेलेली आहे. अगदी अलीकडे पी परमेश्वरन यांचं निधन झालं, केरळमधले आपले ज्येष्ठ विचारवंत प्रचारक, आणि त्यांनी हार्टबीट्स ऑफ हिंदू नेशन नावाचे 3 खंड त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांच्या भाषणांचे, लेखनाचे, मांडणीचे. मराठी भाषांतर तर या अशा सारख्या पुस्तकांचा आपण आधार त्याच्यामध्ये घेऊ शकतो. पुस्तकाचं नाव परत एकदा सांगता का? आवाज गेला होता मध्यंतरी. हार्ट बीट्स ऑफ हिंदू नेशन. ओके. आणि मराठी भाषांतर त्याचं आहे हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने. त्याचे 3 खंड आहेत. सामान्यतः प्रत्येक खंडामध्ये 50 लेखन आहेत आणि त्याच्यामधले जवळजवळ म्हणजे एकत्रित विचार करायचा झाला तर एक 10-12 लेख तरी असे आहेत की जे राष्ट्रसंकल्पाचा विचार करणारे, त्याची मीमांसा करणारे आहेत. त्यामुळे ते आपण पुस्तक जरूर मिळवून वाचलं पाहिजे. अगदी अलीकडे त्याचे मराठी भाषांतर प्रसिद्ध झालेलं असल्यामुळे लेखकांकडून ते आपल्याला प्राप्त करून घेता येते. सावरकरांचं पुस्तक आणि या सगळ्या पुस्तकांची आपण चर्चा नेहमी करतच असतो, परंतु या सगळ्यातून रिलिजन, नेशन, अध्यात्म, धर्म, संप्रदाय, पंथ, उपासना पंथ या सगळ्यामधला जो अर्थछटांचा भेद आहे तो आपण आधी सुरुवातीला नीट समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार मांडणी आपण करायला हवी असं मला वाटतं. धर्म ही एक नीती चौकट आहे, जीवनशैली आहे किंवा जीवनमूल्यांची चौकट आहे. त्यामुळे धर्माला रिलिजन हा शब्द अत्यंत तोकडा आहे, हे उघड आहे. धारणा धर्म इत्याहू हे आपण सांगितलं, कोणीतरी उल्लेखही केला की जो समाजाची धारणा करतो तो धर्म. आणि त्यामुळे त्याचा जातीपंथाशी, संप्रदायाशी किंवा शेंडी, गोलटोपी अशा प्रतीकांशी काही संबंध नाही. त्यामुळे हे स्पष्ट मनामध्ये आपल्या आधी असायला हवं आणि त्यामुळे त्याच्या मांडणीतून सुद्धा त्याच प्रकारचा विषय हा समोर यायला हवा. लक्षित समूह, टार्गेटेड ऑडियन्स आपला काय आहे त्याच्या संदर्भ त्याप्रमाणे आपली मांडणीची परिभाषा असली पाहिजे. हा अतिशय चांगला मुद्दा आला. दुसरा मुद्दा असा आला, तोही फार महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि आताच्या काळामध्ये तो आवश्यक आहे की पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वच्छता, निरामय आरोग्य या सगळ्या गोष्टींना जे महत्व प्राप्त झालेलं आहे आजच्या एकूण सर्वसामान्य डिस्कोर्समध्ये, त्याचा विचार करून ते अधोरेखित करणं आणि ते म्हणजेच हिंदुत्व आहे, हे यथार्थ जे आहे तेच आपल्याला मांडायचं आहे. त्यामुळे ते आत्मविश्वासाने मांडणं त्याचा खूप चांगला आपल्याला उपयोग होऊ शकतो. याच वर्षी जनगणना व्हायची आहे आणि त्या जनगणनेमध्ये वेगवेगळे समूह स्वतःला त्यांनी हिंदू म्हणून घेऊ नये यासाठीचे प्रयत्न खूप जोराने निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या पातळीवरती सुरू झालेले आहेत. तसे लिंगायत हे हिंदू नाहीत किंवा आदिवासी हे हिंदू नाहीत. म्हणजे आपल्याला असं गृहीत धरायला हरकत नाही की पालघरला जे गेल्या काही दिवसामध्ये 2-4 घटना घडल्या आहेत किंवा घडवल्या गेल्या आहेत, या सगळ्यांचा संदर्भ या जनगणनेच्या पूर्वतयारीचा आणि जनगणनेच्या माध्यमातून विघटनाला चालना देण्याच्या, हिंदुत्व तोडण्याच्या अशा प्रकारच्या ज्या कारवाया आहेत त्या तत्वांच्या पूर्वतयारीचे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे त्याचंही भान आपण बाळगलं पाहिजे आणि त्याच संदर्भामध्ये किंवा त्याच पार्श्वभूमीवरती हे ठामपणाने लक्षात घेतलं पाहिजे आपला हिंदू या शब्दाचा आग्रह काय आहे. कारण त्याही बाबतीमध्ये आपला कार्यकर्ता अनेक वेळेला चांगला कार्यकर्ता सुद्धा संभ्रमित असतो आणि मोठ्या आवेशाने काय हरकत आहे भारतीय म्हणायला, अशा प्रकारचा काही विचार त्याच्या मनामध्ये येतो. परंतु
दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा, हिंदू या शब्दाची जी ताकद आहे एकात्मतेच्या दृष्टिकोनातून, ही ताकद आपल्या विरोधकांनी नीट ओळखलेली आहे. आणि म्हणूनच त्या शब्दापासून, त्या संस्कृतीपासून, त्या मानसिकतेपासून समाजातले वेगवेगळे समूह अलग करण्याचा फार निकराचा प्रयत्न ते करताय. त्यामुळे तो जो विश्वास आहे, हिंदू शब्द आपण आग्रह त्याचा धरतो, त्याच्या पाठीमागचा विश्वास, हा विश्वास आपल्या कार्यकर्त्यांनी गमावता कामा नये कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराच्या झुरळ्यामुळे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि अर्थातच आत्ताच्या सगळ्या मांडणीच्या संदर्भात ती साधार असायला हवी, अभ्यासपूर्वक केलेली असायला हवी. त्याचे जे आधार आपण घेतो ते सगळे आधार, त्याचे स्रोत हे आपण नमूद करायला विसरता कामा नये. आणि डॉक्युमेंट स्वरूपातच आपण आपली प्रत्येक गोष्ट मांडणी करतोय. डॉक्युमेंट स्वरूपात करायची म्हणजे ती शब्दबंबाळ तत्वज्ञानात्मक जड शब्दांमध्येच करावी लागते असा काही समज बाळगण्याचं कारण नाही. परंतु प्राचीन वाङ्मयामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उल्लेखांचा आधार देत देत आपली मांडणी जर झाली तर त्याला एक, ज्याला ऑथेंटिसिटी म्हणतात विशुद्ध मराठीत, तशी ऑथेंटिसिटी प्राप्त होते. आणि आत्ताच्या पिढीतला जो अभ्यासू गट आहे, वाचक गट आहे, जिज्ञासू आहे, त्याला ती पटदिशी स्वीकारार्ह वाटते. सेक्युलर शब्दाचा वापर, त्याचा अर्थ हा त्याच प्रकारचा आहे. काही बाबतीमध्ये हे थोडंसं जुनं पुस्तक आहे, किती मिळेल, कुठे उपलब्ध असेल माहिती नाही, परंतु मेपुम रेग्यांचं एक सेक्युलरिझम याच नावाचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी या शब्दाची, त्या शब्दाच्या अर्थाची खूप चांगली मीमांसा केलेली आहे. त्यामुळे संदर्भासाठी आपल्याला मिळालं तर ते पुस्तक आपण जरूर मिळवावं. भूषणजींना मी विशेषतः विनंती करतो की आपण आपल्या संदर्भ ग्रंथालयामध्ये जर ते पुस्तक नसेल तर ते मिळवण्याचा प्रयत्न जरा अधिक जोराने करावा आणि आपला संदर्भ ग्रंथामध्ये ते उपलब्ध करून द्यावं, म्हणजे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे हा एक, आणि राष्ट्र या शब्दाची, हिंदू या शब्दाची परिभाषा करणाऱ्या वेगवेगळ्या उद्धरणांचा आपल्याकडे भरपूर साठा आहे. म्हणजे सावरकरांची उद्धरणं जशी आहेत तशी स्वामी विवेकानंदांची आहेत, गुरुजींची आहेत. गुरुजींनी फार सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की समान राष्ट्रपुरुष, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा समान, इतिहासाविषयीचा समान अभिमान आणि त्याचं भान, समान शत्रुमित्र भाव, भविष्याविषयीच्या समान आकांक्षा, असा बाळगणारा जो पुत्ररूप समाज आहे तो हिंदू समाज आहे आपल्या राष्ट्रात. त्याचं जे जीवन आहे ते राष्ट्रजीवन आहे. त्याची जी मनोवस्था आहे, त्याची जी मनोरचना आहे, ती मनोरचना ही हिंदू मनोरचना आहे. त्याचं कारण पिढ्यानपिढ्यापासून त्याची ती मनोरचना विकसित होत आलेली आहे. चिंतनाच्या आधारे छोट्या छोट्या गोष्टींच्या पासून सर्व प्रकारच्या सवयी त्याच्या अंगामध्ये भिनत गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्या सगळ्याला विज्ञानाचा अर्थातच आधार आहे, कारण निसर्गाच्या निरीक्षणामधूनच प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी त्या परंपरा विकसित करून त्या आपल्या समाजाच्या हाडीमाशी रुजवलेल्या आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारची मांडणी आपल्या समोर असलेल्या खूप मंडळींच्या, खूप महानुभावांच्या मांडणीमधून आपल्याला त्याचे आधार मिळू शकतात. त्या सगळ्याचं योग्य भान बाळगून आपण, म्हणजे मी ज्याचा उल्लेख केला ते पुन्हा एकदा एकत्रित सादर करतो. रिडक्शनिस्ट अप्रोच आणि होलिस्टिक अप्रोच किंवा एकात्म अशा प्रकारचा दृष्टिकोन, याचं भान आपण ठेवायला हवं. कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्याच्या आविर्भावात, अभिनिवेशात आपली मांडणी होत नाहीये ना. आणि तरीही आपण होणाऱ्या आरोपांची, मुद्दामहून हेतुपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या गैरसमजांची आपल्याला त्याचा विसर पडलेला नाही ना, त्याचं भान आपण बाळगतोय ना, याचंही. म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे दाभोळकरांनी विवेकानंदांच्या संदर्भात लिहिलेला लेख. त्यामुळे अशा प्रकारचं ते भानही बाळगलं पाहिजे, पण अभिनिवेश टाळला पाहिजे, याचा एक उल्लेख मी केला. वेगवेगळ्या प्रकारचं नवीन परिभाषेमध्ये पर्यावरण, कुटुंब, स्वच्छता, निरामय आरोग्य अशा प्रकारचे विषय आणि त्यांच्या अनुषंगाने हिंदुत्वाची मांडणी ही केली तर ती अधिक लोकांना आकर्षित करेल, अधिक लोकांना भावेल, पटेल, रुचेल आणि अधिक लोकांच्या पर्यंत जाईल.
एकच फक्त आपल्याला सगळ्यांना संदर्भ आत्ताचा देतो उदाहरण म्हणून, की आपल्यापैकी अनेक जणांच्या व्हॉट्सअपवरती तो आलाही असेल, इंद्रेशजींचा पत्रकारांसोबतचा खलिस्तान या विषयीचा एक वार्तालाप हा व्हॉट्सअपवरती आहे. वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये असेल तो, आपण जरा शोध घेतला तर आपल्याला मिळेल. पण त्या पत्रकाराला त्यांनी निरुत्तर करणारे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नामधून सुद्धा हा सगळा हिंदू, हिंदुस्थान, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र याचे संकेत स्वाभाविकपणाने आपल्याला मिळतात. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की ही खलिस्तानची तुमची जी कल्पना आहे, तर शिखांच्या गुरूंची कित्येक स्थानं जी शिखांच्या लेखी पवित्र स्थानं आहेत ही आजच्या पाकिस्तानमध्ये आहेत. तुमच्या खलिस्तानच्या संकल्पनेमध्ये त्या स्थानांचा समावेश आहे की नाही? दुसऱ्या बाजूने त्यांनी असं म्हटलं की नांदेड, पटना म्हणजे पंजाबच्या, हरियाणाच्या बाहेर असलेली हिंदुस्थानातील अनेक ठिकाणं अशी आहेत ती शिखांच्या दृष्टीने पवित्र आहेत. ती खलिस्तानामध्ये आहेत का ती नाहीत? आणि उद्या नांदेडला, पटण्याला खलिस्तानी तथाकथित नागरिकाला जायचं झालं तर तो व्हिसा घेऊन जाईल का नांदेडला? आणि मग शेवटी त्यांनी असं म्हटलं की खरं सांगायचं म्हणजे खलिस्तान म्हणजे हिंदुस्थान आहे आणि संपूर्ण हिंदुस्थान हे खालिस्तान आहे. त्यामुळे आता हे शीर्षक सुद्धा अनेक वेळेला इतकं कॅची ठरतं आणि त्याची खालची मांडणी ही इतकी तर्कशुद्ध आहे. ननकाना साहेब कुठे आहे? ते खलिस्तानमध्ये आहे का? खलिस्तानच्या तुमच्या मागणीमध्ये समाविष्ट आहे का? त्यामुळे अशा प्रकारचं आपल्या महानुभावांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी केलेलं चिंतन आपल्याला विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्या सगळ्याचा आपण नीट वापर केला पाहिजे आणि साधारण मांडणीच्या माध्यमातून हिंदुत्वाचा, हिंदू राष्ट्राचा पुरस्कार हा आत्मविश्वासाने करायला हवा असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून अशी जी चर्चा आपण या प्लॅटफॉर्मवरती करतो आहोत या माध्यमामध्ये, ही खूप उद्बोधक आहे, खूप चांगली आहे. आपल्यापैकी माझ्या सगळ्यांनाच ती मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यामुळे अशी चर्चाही मंद नीट चांगल्या पद्धतीने व्हायला हवी आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्याला आपल्या लिखाणामधून आपण ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती आपलं अस्तित्व आहे त्या सगळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती केलं तर त्याचा जो प्रभाव आहे, इम्पॅक्ट आहे, तो इम्पॅक्ट आज आपण सगळेजण अनुभवतो. त्यामुळे या दृष्टिकोनातून आपला हा जो उपक्रम आहे, ह्या उपक्रमाकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा सतत केला पाहिजे आणि उत्साहाने, आत्मविश्वासाने आपल्या पातळीवरती योग्य ती मांडणी करायला हवी असं मला वाटतं. बाकी सांगण्यासारखं काही नाही. धन्यवाद. आपल्या या चिंतन मंथनातनं जे काय आपलं लिखाण, लेख, ब्लॉग्स बाहेर येतील किंवा प्रकाशित होतील, ते जिथे आपल्या प्रकाशित होतील त्याची लिंक म्हणजे आता सध्या आपल्या सगळ्यांना जोडणारा एकच मेल आयडी आहे, प्रचार विभाग नावाचा, ज्याच्यातनं आपल्या सगळ्यांना मेल आलेले आहेत. तर त्या प्रचार विभाग या मेल आयडीवर त्याच्या लिंक्स असतील किंवा ते प्रकाशित झालेले लेख असतील हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्व या विषयावर, तर ते शेअर करायला हरकत नाहीये. याच्यावर आपण ते शेअर करावेत. पुढे जसं सांगितलं 6 मार्चला आपण ज्या वेळेला एकत्रित भेटू मनमोहनजींबरोबर, तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण करू. ठीक आहे, मग आपण आजच्या पुरतं इथे थांबू. धन्यवाद.